मुंबईहून आलेल्या त्या शार्पशूटर्सचा आणि विजयराव देशमुखांच्या शेवटच्या क्रूर डावाचा धुराळा सोलापूरच्या रस्त्यांवर जसा शांत झाला तसा संपूर्ण शहरामध्ये एकच संदेश गेला. आता सत्याला लढायची ताकद सोलापुरात कोणाचीच राहिलेली नाही. विजयराव देशमुखांच्या सत्तेचा, पैशाचा आणि अहंकाराचा किल्ला त्यांच्याच एकुलत्या एक मुलीने आणि सत्याच्या निधड्या छातीने पार उद्ध्वस्त केला होता. मंत्रालयातील बड्या नेत्यांनी आणि पोलिसांनीही आता देशमुखांवरून आपला हात काढून घेतला होता. कारण सोशल मीडियावर काव्याने शेअर केलेल्या पुराव्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशमुख इन्फ्रास्ट्रक्चरवर विरुद्ध प्रचंड जनक्षोभ उसळला होता. कायदेशीर कचाट्यामध्ये अडकलेले विजयराव आता स्वतःचा बिझनेस आणि इज्जत वाचवण्यासाठी सोलापूर सोडून कायमचं मुंबईला पळून गेले होते. पण या बाळ्यांच्या जुन्या गल्लीमध्ये मात्र आजची सकाळ संपूर्ण वेगळी होती. तो जळलेला, काजळी साचलेला वाडा आता फक्त राख नव्हता, तर त्या राखेवर नव्या आयुष्याची मखमली उषक्काल झाला होता. गल्लीतल्या पोरांनी, संचाने स्वतःच्या सत्याने रात्रंदिवस एक करून वाड्याचा तो मुख्य अथांग चौक आणि तिथला दिवाणखाना पुन्हा एकदा दुरुस्त केला होता. वाड्याच्या पडक्या भिंतीवर आता पांढरा शुभ्र चुना फासला होता आणि महाद्वाराला नवीन लाकडाचा सुवास येत होता. आज गल्लीला जत्रेचं स्वरूप आलं होतं. जागोजागी झेंडूच्या फुलांची तोरणं लावलेली होती. टपरीवरच्या मारुतीने आज चहा मोफत वाटायला सुरुवात केली होती. कारण आज सोलापूरच्या या रांगड्या टशनवाल्या लोकल हिरोची, आपल्या सत्याची आणि लंडनहून आलेल्या डॅशिंग काव्याची लग्नगाठ बांधली जाणार होती. कोणताही बडेजाव नव्हता, कोणतीही श्रीमंती मिजाज नव्हती. होतं ते फक्त गल्लीतल्या माणसाचं निखळ प्रेम आणि शेकडो बुलेट गाड्यांचा ताफा. दुपारची वेळ झाली होती. वाड्याच्या त्या पवित्र पांढऱ्याशुभ्र चौकामध्ये सुवासिक फुलांचा मंडप सजवला होता. सोलापूरचे कडक ऊन आज मऊ पडल्यासारखं वाटत होतं, कारण हवेमध्ये एक मंद थंड गारवा सुटला होता. सत्या दिवाणखान्यातून बाहेर आला. अंगात पांढरा शुभ्र कडक सुती कुर्ता, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल आणि कपाळावर सुवासिक चंदनाचा टिळा. त्याचा तो 6 फुटी रांगडा अवतार, ती पिळदार छाती आणि चेहऱ्यावरचं ते गावरान रुबाबदार टशन आज अजूनच खुलून दिसत होतं. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी चमकत होती. त्याला बघताच संजय आणि गल्लीतल्या पोरांनी जोरात शिट्ट्या मारल्या. "ओ हो भाऊ, आज सोलापूरचा राजा एकदम कडक दिसतोय. मग काय, वहिनींना बघून हवा टाईट झाली नाही का?" संजयने डोळा मारत त्या सत्याला चिडवलं. सत्याने संजयच्या पाठीवर एक जोरात थाप मारली आणि हसून म्हटलं, "अरे संजय, या सत्याची हवा फक्त तिच्या एका स्माईलवर टाईट होते. हे तुला नीट माहिती आहे. पण आज ती माझी होणार आहे. आज फक्त आनंद आहे." तितक्यात वाड्याच्या नक्षीदार लाकडी चण्यांवरून काव्या खाली उतरू लागली. तिला बघताच अख्ख्या चौकातली गर्दी शांत झाली आणि सत्याच्या काळजाचा ठोका चुकला. तिने सोलापूरच्या परंपरेप्रमाणे कडक पैठणी साडी नेसली होती. तिचा तो गोरापान वर्ण, साडीवर घातलेले पारंपरिक सोन्याचे दागिने, नाकामध्ये पेशवाई नथ आणि केसांचा मोठा अंबाडा, ज्यावर मोगऱ्याचा सुवासिक गजरा माळला होता. तिच्या डोळ्यांमध्ये लंडनची ती मॅनेजर नव्हती, तर आज फक्त तिच्या सत्याची लक्ष्मी वाटत होती. तिने लाजून तिच्या नजरा खाली ठेवल्या होत्या आणि तिच्या गोऱ्या गालांवर गुलाबासारखी लाल लाजेची छटा उमटली होती. ती संत पावलांनी चालत सत्याच्या समोर येऊन उभी राहिली. दोघांच्या नजरा जेव्हा एकमेकांना भिडल्या तेव्हा त्या चौकातल्या कंदिलाचा प्रकाशही फिका पडला. "खूप सुंदर दिसतेस काव्या," सत्याने अगदी हळूच, फक्त तिला ऐकू जाईल अशा आवाजामध्ये म्हटलं. त्याच्या आवाजातला तो कडकपणा आज पूर्णपणे वितळला होता. "तुमच्यापेक्षा जास्त नाही सत्यजित," काव्याने नथ सांभाळत तिच्या गोड आवाजामध्ये उत्तर दिलं आणि ती अजूनच लाडली. मंगलाष्टकांचे सूर कुंबले. गल्लीतल्या आजींनी, बायकांनी त्या दोघांवर अक्षता टाकल्या. जेव्हा सत्याने काव्याच्या गळ्यामध्ये काळी मणी असलेले मंगळसूत्र बांधलं आणि तिच्या भांगामध्ये लाल भडक सिंदूर भरला, तेव्हा काव्याच्या डोळ्यांमधून आनंदाचे 2 थेंब सटकन खाली आले. तिने तिचा हक्क म्हणून सत्याच्या छातीवर तिचं डोकं टेकवलं. सत्याने तिची ती दुखावलेली जखम, ज्या खांद्यावर गोळी लागली होती, तो सांभाळत तिला आपल्या मजबूत मिठीमध्ये घट्ट घेतलं. लग्न लागताच वाड्याच्या बाहेर 50 बुलेट गाड्यांनी एकाच वेळी एक्सिलेटर फिरवले. असा प्रचंड, कडक आणि फिल्मी आवाजाचा धुरळा अख्ख्या सोलापुरात घुमला. हा बाळे गल्लीच्या राजा राणीचा अधिकृत संसार सुरू झाल्याचा अलार्म होता. रात्र झाली. सोलापूरच्या आकाशामध्ये ताऱ्यांची उधळण झाली होती. गल्लीतले सगळे जेवण उरकून लोक आपापल्या घरामध्ये झोपायला गेले होते. संपूर्ण वाड्यामध्ये एक मखमली, शांत आणि गूढ सोहळा सुरू होता. वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील ती जुनी लाकडी खोली आज फुलांनी आणि कंदिलाच्या पिवळसर उबदार प्रकाशाने सजवली होती. खिडकीतून थंड, सुवासिक वाऱ्याची झुळूक आतमध्ये येत होती, ज्यामुळे पडदे हळूवार हलत होते. काव्या बेडच्या कडेला बसली होती. तिने तिच्या पाठीवरची ती शाल बाजूला ठेवली होती.
तिचे हात लग्नाच्या मेहंदीने आणि हिरव्या बांगड्यांनी भरले होते. तिचं काळीज आता त्या बुलेटच्या आवाजासारखं वेगाने धडधडत होतं. तिला बाहेर सत्याच्या कोल्हापुरी चपलांचा आवाज जवळ येताना ऐकू आला. दरवाजा हळूच उघडला आणि सत्या आतमध्ये आला. त्याने दरवाजा आतून बंद केला आणि लोखंडी कडी लावली. तो सावकाश चालत काव्याच्या दिशेने आला. त्याच्या अंगातला कुर्ता त्याने गाडून बाजूला ठेवला होता. आता तो फक्त एका पांढऱ्या सुती बनियान आणि धोतरात होता. त्याचे ते पिळदार बाहू आणि छातीवर असलेले आगीचे व रक्ताचे जुने डाग कंदिलाच्या प्रकाशामध्ये चमकत होते. सत्या काव्याच्या अगदी जवळ येऊन बेडवर बसला. दोघांच्या उडक्यांची पुन्हा एकदा भेट झाली. काव्याने भीतीने आणि लाजेने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. तिचे ओठ थरथरत होते. काव्या, अजूनही माझ्या या रांगड्या गावरान अवताराची भीती वाटते का तुला? सत्याने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या पंजामध्ये घेत तिचा चेहरा वर केला आणि विचारलं. काव्याने हळूच तिचे मोठे डोळे उघडले. तिच्या डोळ्यांमध्ये आता भीती नव्हती. एक अथांग, कधीही न संपणारी प्रेमाची ओढ होती. मला तुमची भीती नाही वाटत सत्या. मला या क्षणाची ओढ होती. मी लंडन सोडलं, घर सोडलं, सगळं काही सोडलं, फक्त तुमच्या या मिठीत येण्यासाठी. सत्याच्या ओठांवर एक अत्यंत रोमॅन्टिक आणि डॅशिंग हसू आलं. त्याने तिची ती पेशवाई नथाळूच तिच्या नाकातून बाहेर काढली आणि बाजूला ठेवली. नथ निघताच तिचे ओठ अजूनच मोकळे आणि रसाळ दिसू लागले. सत्याने त्याचे दोन्ही हात तिच्या केसांच्या आंबाड्यावर नेले. त्याने तिच्या केसांची पिन काढली. तसे तिचे लांबसडक काळेभोर केस तिच्या पाठीवर आणि खांद्यावर मोकळे होऊन पसरले. मोगऱ्याचा तो मादक सुवास खोलीमध्ये अजून जास्त दाटून आला. काव्या, तू देशमुखांची लेक म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आलीस आणि माझी पूर्ण दुनिया बनून गेलीस. आज हा सत्या तुझ्या प्रेमाचा गुलाम झालाय. सत्याचा आवाज कमलीचा गहिरा आणि शहारून टाकणारा होता. त्याने तिचा डावा खांदा, जिथे गोळीची जखम सुकली होती, तिथून साडीचा पदर हळूच खाली सरकवला. तिचा तो गोरा नाजूक खांदा कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशामध्ये सोन्यासारखा चमकत होता. सत्याने त्या खांद्यावरील जखमेच्या निशाणावर आपले ओठ ठेवले. एक अत्यंत मऊ, दीर्घ आणि उबदार चुंबन त्याने तिथे घेतलं. काव्याच्या शरीरातून विजेची एक मोठी लहर धावून गेली. तिने सुस्कारा टाकत तिचे दोन्ही हात सत्याच्या गळ्याभोवती घट्ट आवळले. सत्या, आय लव्ह यू. काव्याच्या मुखातून अखेर ते शब्द निघाले. ते ऐकण्यासाठी सत्या कित्येक दिवस उपाशी होता. आय लव्ह यू टू, माझ्या लंडनच्या मॅडम, सत्याने हसून म्हटलं. त्यानंतर सत्याने कोणतीही घाई न करता तिचा तो सुंदर चेहरा आपल्या जवळ ओढला. त्याचे ओठ काव्याच्या थरथरत्या गुलाबी ओठांवर विसावले. ते चुंबन सुरुवातीला शांत, मऊ आणि आदरयुक्त होतं, पण हळूहळू त्यामध्ये त्यांच्या पूर्ण प्रवासाची धग, तो टशन, तो अंगार आणि ते वेडेपण मिसळत गेलं. काव्याने तिचे डोळे मिटून स्वतःला पूर्णपणे सत्याच्या स्वाधीन केलं. तिच्या हाताची नखं सत्याच्या पाठीवर घट्ट रुतली गेली आणि तिच्या हिरव्या काचेच्या बांगड्यांचा किणकिण असा क्यूट आवाज त्या शांत खोलीमध्ये घुमला. सत्याने तिला आपल्या मजबूत बाहूंमध्ये उचलून घेतलं आणि कंदिलाचा तो प्रकाश हळूच कमी केला. त्या उबदार सुवासिक आणि अंधाऱ्या रात्री बाहेरच्या संपूर्ण जगाला, त्या दुश्मनीला आणि त्या पैशाच्या साम्राज्याला विसरून त्या दोन वेगवेगळ्या जगातल्या आत्म्यांनी एकमेकांच्या मिठीमध्ये प्रेमाचा, सुखाचा आणि विश्वासाचा एक अभेद्य किल्ला उभा केला. आता पाहूया काही वर्षांनंतर. बाळेंच्या त्या जुन्या वाड्याचा कायापालट झाला होता. वाडा आता देशमुखांचा मॉल नाही, तर बाळे ऐतिहासिक संस्कृती केंद्र बनलं होतं, जिथे गल्लीतल्या गरीब मुलांसाठी एक मोठी डिजिटल शाळा आणि लायब्ररी सुरू करण्यात आली होती. हे सगळं काव्याच्या बिझनेस बुद्धीमुळे आणि सत्याच्या लोकशक्तीमुळे झालं होतं. सकाळचे 9 वाजले होते. वाड्याच्या दारामध्ये तीच काळी धिप्पाड बुलेट उभी होती. सत्या पांढरा शुभ्र शर्ट घालून डोळ्यांवर काळा गॉगल लावून बुलेटवर बसला होता. तेवढ्यात वाड्याच्या दारातून एक लहान 4 वर्षांचा मुलगा धावत बाहेर आला. अंगामध्ये तसाच पांढरा कुर्ता आणि कपाळावर चंदनाचा टिळा. तो हुबेहूब छोटा सत्या वाटत होता. बाबा, मला पण बुलेटवर फिरायचे, तो ओरडला. सत्याने त्याला हसून उचललं आणि टाकीवर समोर बसवलं. अरे राजे, तू तर सोलापूरचा पुढचा राजा आहेस, बुलेटवर तर तूच बसणार. तितक्यात वाड्याच्या उंबरट्यावर काव्या येऊन उभी राहिली. तिच्या कपाळावर लाल भडक कुंकू आणि हातामध्ये चहाचा कप होता. ती आता पूर्णपणे सोलापूरची सुगरण आणि सत्याच्या घराची खरी राणी झाली होती. तिने कमरेवर हात ठेवून तिच्या जुन्या ॲटिट्यूडमध्ये म्हटलं, सत्यजितराव, मुलाला जास्त हवेमध्ये फिरवू नका. सकाळी त्याचा अभ्यासाचा वेळ झालाय. आणि हो, येताना गल्लीतून ताजी भाजी घेऊन या, नाहीतर आज जेवायला मिळणार नाही, लक्षात ठेवा. सत्याने चष्मा किंचित खाली सरकवला. काव्याकडे बघून एक डॅशिंग कडक डोळा मारला आणि म्हणाला, बघितलं का राजे, तुझी आई लंडनहून आली तरी तिचं ते टशन काही कमी होत नाही बघ. पण काय करणार, आम्ही तर तिच्या या टशनच्या लाईफ टाईम गुलाम झालोय. काव्या जोरात हसली. तिचा तो गोड हसण्याचा आवाज वाड्याच्या भिंतींवर आदळला. सत्याने बुलेटला किक मारली आणि कडक आवाज करत बुलेट गल्लीच्या दिशेने निघाली आणि मागून काव्या त्यांच्याकडे अत्यंत तृप्त आणि प्रेमाच्या नजरेने पाहत राहिली. 2 वेगवेगळ्या जगांची, इगोची, टशनची आणि संघर्षाची ही महान लव्ह स्टोरी आज एका अत्यंत सुंदर, गोड आणि हॅपी एंडिंगवर येऊन थांबली होती.
सोलापूरच्या मातीमध्ये लिहिलेलं गेलेलं हे प्रेम आता अमर झालं होतं. तर मंडळी, ही संपूर्ण कथामालिका आज इथेच संपते. तुम्हाला ही पूर्ण लव्ह स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लवकरच आपल्या चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी येत आहे. तोपर्यंत बघत राहा धुरळा आणि पैंजण. चलो बाय.